गोपाळचं लग्न झालं पण या पोरांना कुठली वेदीच करू दिली नाही। मी काय म्हणते, आपण देवीचं जागरण गोंधळ करूयात का? तुझ्या पोराला कुळधर्म कुळाचाराची काही किंमतच नाही। जाऊ दे, मी बोलायला गेले तर सगळेजण म्हणतात का मोठ्या बाई बोलतात म्हणून, माझंच तोंड दिसतं। व्यंकट भाऊजी तर काय मला फडाफड बोलायला तयारच असतं। मोठ्या बाई असं नाहीये बरं का, म्हणजे तुम्ही गैरसमज करून घेऊ नका, पण तुम्ही मोठे आहात म्हणून यांनी तुम्हाला लग्नात मान दिलाच की। मोठ्याला मोठं म्हणलं मग काय त्यात काय इतकं झालं? ही पोरगी व्यंकट भाऊजींनी माझ्या आदोक्षच्या गळ्यामध्ये बांधून ठेवली, माझ्या जन्माची कोंडी करून ठेवली। कुठे गेली होतीस ग लष्कराच्या भाकऱ्या वाजायला? काम धाम काय माझी लेक करणार का? अहो मोठ्या बाई, मी सगळी कामं करून गेले होते। आई, अगं इंदू सगळी कामं करते। तू गप गा, तू कशाला हिचं वकील पत्र घेते आणि घेतलं तरी तुला जमणार आहे का? घरात दोन दोन सुना आहे, एक जण कामाची नाही। त्या कर माझ्यासाठी। काय अशी खांबासारखी काय उभी आहे? चाकर म्हणलं ना? काय बाई हे असं आहे, एक तर घरात चोरी झाली तेव्हापासून मला काही सुचत नाही, डोकंच चालत नाहीये माझं। त्याच्याबद्दलच बोलायचं होतं मला। काय? बोल की, काय झालं? दागिने सापडले का चोर सापडला का? त्या पोलीस स्टेशन वाल्याने तुला काही सांगितलं? मोठ्या बाई, मावशी, माझा डबा कुठे आहे? नारायणी ताई, माझं ते ए थांबा, एक मिनिट थांबा, फक्त मलाच नको सांग, सगळ्यांना सांग। सांग। आपल्या घराची चोरी झाली, त्याचं काय? ते दागिने कुठे आहेत हे माहिती आहे मला। मी सगळे जर माझ्या सोबत आलात तर मला ते तुम्हाला दाखवता येतील। इंदू, पण तुला कसं कळलं? अगं, कोणी केली चोरी? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील। तुम्ही माझ्या सोबत तर चला, मी तुमच्या डोळ्यानेच बघा काय ते। चला। कुणाचं घर आहे? आई, श्रीकलाचं घर आहे। हा का? इंदू, तू जे काय बोलतेस ते विचार करून बोलतेस ना, नाहीतर उगाच नंतर पश्चाताप व्हायला नको। आदू, माझ्यावर विश्वास ठेव, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलते। चला या। तुम्ही सगळे इकडे कसे काय? नाही म्हणजे मला आधी कळवलं असतं तर छान चहा नाश्त्याची सोय केली असती ना, म्हणून। अगं, चहा नाश्त्याचं काय घेऊन बसलीस? तुला एक सरप्राईज द्यायला आलोय आम्ही। सरप्राईज? ते आता लगेच। अच्छा, तर आपल्या तिजोरीतले दागिने जे चोरी गेलेत ना, ते चालत चालत इथं आलेत, या श्रीकलाच्या घरी। खबरदार इंद्रायणी,
श्रीकला दिग्रसकरांच्या घरात येऊ नये म्हणून आधीच तू काही कमी आरोप केलेले नाहीयेस तिच्यावर. तुझ्या त्या प्रयत्नांना यश आलं नाही म्हणून तू आता यात थराला जातेस. माझ्या बायकोवर असले गलिच्छ आणि बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत, मी आधीच सांगून ठेवतोय. बिनबुडाचे नाही गोपाळ, माझ्याकडे पुरावा आहे म्हणून बोलते. इंदू, अगं तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? श्रीकला पण तुझ्यासारखी दिग्रसकरांची सून आहे. तिला चोरी करण्याची काय गरज आहे अगं? ते हीच सांगेल की. हो ना श्रीकला? इंदू तू पूर्ण जबाबदारीने बोलते मी आता. माझ्याकडे पुरावा आहे, विश्वास ठेव. इंद्रायणी ताई, मी गरीब आहे पण मी चोर नाही हो. मी सुरुवातीपासून बघतेय इंद्रायणी ताई, तुम्ही माझ्याशी सूडबुद्धीनेच वागताय. काय केलंय हो मी असं तुम्हाला? हा, काय वाईट वागलीये मी तुमच्याशी सांगा. ये बस झाला तुझं नाटक. लय नाटक केलीस आता. गपचूप आत चल आणि चोरी केलेले दागिने दाखव आम्हाला. इंदू, या वेळेला जर हे सगळं खोटं ठरलं ना तर तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे मी काकी. चल गात या. या. होय, दाखव कुठं. तुम्हाला जिथे बघायचंय तिथे बघा. खात्री करून घ्या की तुमची सून चोर आहे की नाही ते. बघितलं, हेच दाखवायचं होतं मला सगळ्यांना. म्हणजे ही बरोबर सांगत होती. अगं ए श्रीकले, दिग्रसकरांच्या घरात आलीस आणि दुसऱ्याच दिवशी चांगल्या कला दाखवल्यास. ज्या घरची सून झाली त्या घरावरती सुटलीस. नाही, आई,
हे आपले दागिने नाहीयेत. काय? अगं ही माळ तर, अगं इंदू, ही आपल्या माळेसारखी आहे, पण आपली माळ नाहीये. शगू काकू, अगं हे बघ ना, याला सोन्याचं पाणी लावलंय. हे बघ, इथं पाणी गेलंय, हे बघ. हे नकली आहे. आई हे बघ, बघ माझ्याकडे खरे दागिने कुठून येतील? वेळ मारून न्यायला मी हे खोटे दागिने घालत असते. माझ्याकडे खरंच कुठलेच खरे दागिने नाहीयेत. सासरी कसं सांगायचं की हे खोटे दागिने आहेत माझ्याकडे? असं झालं असतं ना, म्हणून मी हे इथेच ठेवले होते. आणि इंद्रायणी ताईंनी माझ्या चोरीचा ऐकतेस काय नुसती? बोल ना इंद्रायणी, काहीतरी बोल. अजून वाटतं तसे आरोप कर माझ्या बायकोवर. शक्य असेल तितका अपमान कर तिचा, आणि तरी मन भरलं नसेल ना तर मार सुद्धा. काय तो विषय संपवून टाके त्याचा. अवश्य पाहतेस नाही कशी सूडबुद्धीनं वागते ते. कसला सूड उगवायचा ग इंद्रायणी तुला, ते तरी सांग एकदा. गोपाळ, प्लीज इंद्रायणी त्यांना काही बोलू नको प्लीज. ताई, तुम्हाला अजूनही माझ्यावर संशय असेल ना तर तुम्ही माझं पूर्ण घर चेक करा. मला काहीच प्रॉब्लेम नाही. इथे बघा, तिथे बघा, अजून आत बघायचं. तुम्हाला जिथे चेक करायचं ना तिथे चेक करा. झडती घ्या माझ्या घराची. पण मी चोर नाही हो. आईची शपथ घेऊन सांगते, मी गरीब आहे, पण मी कधीच चोरी नाही करणार. माझ्या वडिलांनी ना माझ्यावर खूप चांगले संस्कार केले. मी माझ्या वडिलांच्या संस्कारांमुळे श्रीमंत आहे. का वागताय तुम्ही माझ्याशी असं? तुम्हाला जर माझ्याशी इतकाच प्रॉब्लेम आहे ना ताई, तर आजपासून मी दिग्रसकरांच्या घरात एक पाऊल सुद्धा. श्रीकला, ते तुझंही घर आहे. त्यामुळे कोणाच्या आवडण्या न आवडण्यामुळं तुला घर सोडून जायची काहीच गरज नाहीये. आणि तसंही चोर कोणाच्या मनात आहे ते दिसतंय की मला. तू असं वागशील असं वाटलं नव्हतं ग मला. खरं तर ना हात शिवशिवत आहेत माझे तुला थोबाडीत मारायला, पण यापुढे माझ्या सुनेच्या वाटेला जायचं नाही. इंदू, माझ्या इतकी वाईट कोणी नाही. चल.
हातवारे खरंच मी ते दागिने मी बस. पुन्हा जर असला काही प्रकार केलाच नाही इंद्रायणी तर गाठ माझ्याशी आहे. तुम्ही असता तर तुम्ही पण नाचला असता जा. मोठे बाई ए, नाच, नाच, नाच. अगं बाई ही सारखी मध्ये मध्ये मला पाडते का काय? मोठे बाई, मोठे बाई, मोठे बाई. ए, अगं बाई, अगं, हळू, हळू. अगं, TV पडशील बाई. मला चक्कर आली ना हे काय काय सॉरी त्या दिवशी तुझं डोकं फिरलं होतं माझा आंबाडा वडत होती केस केस ओढले गेले ना माझे हा येडी आहेस का ग तू आणि आता काय फुगडी घालून पाडत होतीस मला नाही नाही सॉरी 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 पण नाच तू नाच हा नाच नाचण्यासारखा दिवस आहे नाच. हा. आणि गुड न्यूज माझ्या इयर्स वर आली बाई तुझ्या तर फक्त कानावरती आली मी तर प्रत्यक्ष पाहिली एकदम काय ते म्हणतात ते तू ते म्हणतेस ना लिव हा ते तेच ते लिव एकदम लिव पाहिली माझ्या समोर तिचं नाक खेचलं गेलं मी काय म्हणतो मोठे भाई काय तुम्ही ना लय भारी नाचता बघा लय भारी ऐका की आपण दोघे मिळून आहे ना अशी मस्त एखादी डॅन्सची सुपारी घेऊ हा तुझा मेंदू अजून खराबच आहे नीट झालेलं नाहीये सुपारी घ्यायची चल सॉरी 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 सुपारी हवी तिला डान्सची पाठीराखा म्हणते रे तुला मी अशी करतात का रे पाठराखण तोंडावर पडले आज फजिती झाली आणि तू ती फजिती फक्त बघत बसलास तू राहत तुलाही माहितीये ती श्रीकला चांगली नाहीये तिची रियालिटी सगळ्यांसमोर आली पाहिजे नाहीतर या घराचं टिकणं अवघड होईल रे एकटी पडत चालले मी स्वतःच्या मनात अंधार पसरलेला असेल तर आपण एकटे पडायला लागलोय असं वाटायलाच लागतं अगं माणसा जे काही घडलंय ते समजलंय मला इंदू अगं का वागतेस तू अशी तुझ्या एवढी गुणी समंजस पोरगी असं का वागतीये का बोलतीये हे प्रश्न पडलेत मला आता महाराजाव मी काही बोलले तरी मीच चुकीची ठरते अहंकारी माणसाला आपण जे काही बोलतोय वागतोय ते कायम बरोबरच आहे असं वाटतच राहतं पण मी तुझ्या बाबतीत असं म्हणणार नाही कारण तू अहंकारी नाहीयेस याची खात्री आहे मला पण मग तरीही श्रीकला विषयी एवढं विष कसं काय भरलंय तुझ्या मनामध्ये रडू नकोस शांत हो हे बघ माणसं होत आपण आपल्या हातून चुका व्हायच्याच त्या कबूल करायच्या आणि विठुरायाची माफी माग तोच तुला यातून काहीतरी मार्ग दाखवेल मी जर चुकत असेल तर मला माफ कर मला मार्ग दाखव आणि आता श्रीकलाची पण माफी माग माझी खात्री आहे की ती माफ करेल तुला आपण झालं गेलं गंगेला मिळालं म्हणायचं आणि पुढे जायचं कळतंय का पण मला तुला एक गंमत दाखवायची गंमत कसली गंमत अगं चल तरी माझ्या बरोबर प्रत्यक्ष बघ चल
ये अग बघ तरी विठुरायाच्या कृपेने कसं भरभरून पीक आलंय बघ. कणसात दाणे सुद्धा अगदी टपोरे भरलेत. आय मायो महाराज, अहो तुमच्या मेहनतीचं फळ आहे हे. अगं बाळा, सगळे शेतकरी शिवारामध्ये मेहनत घेतच असतात, पण असा टप्पोरा दाना कणसामध्ये भरून आला ना की त्यांनी घेतलेल्या कष्टाचं चीज होतं आणि आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटतं बघ. खरंय बघा महाराज, पण तुमच्यासारख्या शेतकऱ्याला कष्ट कमी येत होय. त्यात हे आसमानी संकट, पाऊस, दुष्काळ, पिकावर पडणारी रोगराई, बाजारात पडता भाव, एक नाही हजार अडचणी येत. पण या सगळ्या संकटाची झीज तेव्हा भरून मिळते जेव्हा आपल्या हातात असं भरभरून निरोगी पीक येतं. मग तेव्हा वाटतं की हो, विठुरायाची कृपा झाली आणि आपल्या मेहनतीला फळ मिळालं. राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. बाबा हम्म. पाणी. हा. बर श्रीकला, अगं हे बघ तरी काय आहे, आपल्या शेतातली कणसं आहेत. कसं भरदार पीक आलंय बघ बघ. अरे वा, किती छान पीक आलंय है ना. आणि दाणे पण काय टपोरे दिसतायत, खूपच मस्त. माझ्या बाबांचंही शेत होतं, तरारून पीक यायचं, पण कोणामुळे तरी आमचं शेत गेलं, गाव गेलं आणि आम्ही देशोधडीला लागलो. श्रीकला, जाऊ दे. हे बघ, आजच्या इतक्या चांगल्या प्रसंगी वाईट क्षणांच्या आठवणी मनात येऊ सुद्धा देऊ नकोस. अगं, आता शेतात कापणी होईल आणि मग ही अन्नपूर्णा लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येईल. सगळा आनंदी आनंद. राम कृष्ण हरी. बरं बाबा, जेवण ऑलमोस्ट तयार आहे. मी तुम्हाला गरम गरम जेवायला वाढते. ओके. श्रीकला, श्रीकला, मी तुझ्यावर चुकीचा संशय घेतला अगं. चुकलंच माझं, माफ कर. आय एम सॉरी. अहो सॉरी का म्हणता इंद्रायणी ताई. बाबा बाबा बघा ना ताई, मला तुमचं प्रेम हवंय. हे सॉरी म्हणणं, माफी मागणं, हे सगळं नकोय मला. बघितलंस का इंदू, श्रीकला किती गुणी आहे आणि मोठ्या मनाची आहे. श्रीकला बाळा, तुझा अभिमान वाटतोय मला. इंद्रायणी ताई, आज पहिल्यांदा तुझी इमेज बिघडायला सुरुवात झाली आहे ना इंद्रायणी. डोंट वरी, ही फक्त सुरुवात आहे. लक्षात ठेवा, जे मी बोलते ते मी करतेच. बर का, तुम्ही दोघींनी फक्त दिग्रसकरांच्या सुना म्हणून राहायचं नाहीये, तर एकमेकींच्या बहिणी बनून राहायचंय.
हो गुन्ह्या गोविंदाने राहा. पर चला आवरतो आणि जेवायला येतो. चालेल. काय मस्त कणसं आली आहेत, भारीच. पण रात्रीत काहीही होऊ शकतं. हो ना? काय म्हणायचंय तुला? बघा ना इंद्रायणी ताई, आज काय होणार हे लोकांना माहिती नसतं आणि लोक उद्याच्या गोष्टी करतात. फनीच वाटतं मला जरा हे. लय दीडशानी आहेस बघ, पण हाच दीडशानपणा ना एक दिवशी नडल तुला. आता सुटलीस माझ्या हातून, पण लवकरच गटशील बघ. कॉन्फिडन्स खूप आवडतो मला तुमचा. इंद्रायणी ताई, आता ही कणसं बघा, आज दिसतायत पण उद्या दिसतीलच याची काय गॅरंटी? आणि एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, जे मी बोलते ते मी करतेच, आणि जे मी बोलत नाही ना ते मी. कशासाठी आलीस तू या घरात? आग लावायला. जर ह्या आगीत व्यंकट महाराजांची संपत्ती जळून खाक झाली तर? म्हणायचं काय तुला? राखणदार आहात ना तुम्ही या घराच्या? जमलं तर बघा, जर या घराला वाचवता आलं तर व्यंकट महाराजांची संपत्ती खूप धोक्यात आहे. माझ्या गुरूंची संपत्ती, ही श्रीकला हे पीक जाळून टाकणार आहे की काय? गोपाळ दादा, बोलायचंय तुझ्याशी. तुझ्या बायकोनं श्रीकलावर जसे घाणेरडे आरोप केले तसेच आरोप करायला आलायस का तू? तसं असेल ना तर फुटायचं इकडनं. माझ्या बायकोवर केलेले घाणेरडे आरोप मी सहन करणार नाही, आत्ताच सांगून ठेवतोय. असं काही नाहीये. खरं तर मी तुझी आणि श्रीकलाची इंदूच्या वतीने माफी मागायला आलोय. अधू दादा, तुम्हाला सॉरी म्हणण्याची काहीच गरज नाहीये. अहो, आता घर म्हटलं की उणी धुणी निघणार, भांड्याला भांड लागणार, आणि आपल्या माणसांचं म्हणणं मी अजिबात मनाला लावून घेत नाही. आता इंद्रायणी ताईंच्या मनात शंका आली म्हणून त्या अशा वागल्या ना. मी तर म्हणते बरं झालं त्या अशा वागल्या. निदान आता तरी घरात कोणाच्याही मनात माझ्याबद्दल कुठलीच शंका तरी नसेल. पण श्रीकला माझ्या मनात काहीच शंका नव्हती. झालं तर मग कशाला टेन्शन घेताय? पाहिलंच अधोक्षज, पाहिलंच माझ्या बायकोचं मन किती मोठं आहे ते.
जा त्या इंद्रायणीला जाऊन सांग हिच्याकडून शिक म्हणावं काहीतरी. गोपाळ प्लीज हायपर होऊ नकोस. तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना ती. अदू दादा तुम्ही प्लीज टेन्शन घेऊ नका आणि आता सॉरी वगैरे म्हणूही नका. हा झालं गेलं ते विसरून पुढे जाऊयात ना आपण. ओके श्रीकला खरंच खूप मोठं मन आहे ग तुझं. येतो. एवढं गोड वागायची काहीच गरज नव्हती. ते दोघेही असलेच आहेत, दुसऱ्याला काय वाटेल ते बोलणारे. गोपाळ माझा प्रत्येक वार वर्मावर बसतोय. बाबा या घराची मी आता काय अवस्था करते ना ते बघाच. हॅलो. अगं इंदे किती फोन तुझे, काय एवढं अर्जंट काम आहे? काम असल्याशिवाय फोन करणार आहे मी एवढे? बरं बोल. सॉरी काय झालंय? अरे पप्प्या, तुझी श्रीकला वहिनी अंकू महाराजांनी दिवस आणि रात्र खपून उभा केलेलं पीक जाळणार आहे. काय इंदू, हे बघ याच्या आधी आपण एकदा तोंडावर पडलं, हे कन्फर्म आहे ना? बघ बरं, नाही तर सगळ्यांसमोर आपण परत एकदा तोंडावर पडू. तू येणारच का नाही शेतावर ते सांग मला. अगं इंदू चिडू नको, येणार आहे मी. अगं इंदू, मेन माणसाला हा कार्यकर्ता कसा असा एकटा सोडेल? लवकर ये म्हणजे तिला रंगे हात पकडता येईल. आणि ऐक, येताना इम्रानला पण घेऊन ये. आलोच. वाह, सासू तशी सून. काकू, श्रीकलेच्या हाताला पण अगदी तुझ्यासारखी चव आहे. आ? पण ज्यात त्यात साखर घालत जाऊ नकोस. हा दिग्रसकरांचं काही साखरेचा कारखाना नाहीये. मला तुम्हा सगळ्यांना बोलायचं होतं. आता काय झालं? त्या मामऱ्याची आहेत ना, त्यांची तब्येत जरा खालवली. बाई, त्या एकट्याच राहतात घरी. हा, म्हणूनच आमच्या बचत गटाच्या बायका आळीपाळीने त्यांच्याजवळ थांबणार आहेत. आज माझी बारी आहे. त्यांचं घर लांब आहे ना, मी सोडतो तुला आज. नाही नको, म्हणजे कशाला? तू आरामात जेवण कर. ते औषध द्यायला येणार आहे ना पप्प्या, तो सोडेल मला. इंद्रायणी ताई, मलाही सांगितलं असतं, मी सोबत आले असते ना तुमच्या. एका कामाला 2 जणी कशाला? पुढच्या वेळेस मी सांगते ना तुला. मी तिकडे सांगून ठेवते, मग थांब. येते मी. तुम्हाला काही वाढू? इंद्रायणी, तू कुठे जाऊन काय करणार आहेस हे मला चांगलंच माहितीये. इंदे, अगं एवढ्या मोठ्या शेतावर आपण दोघच कसा पहारा देणार आहेत? म्हणजे शक्य आहे का ते? हे बघ पप्प्या, तू जर आता नन्नाचा पाडा लावणार असशील ना तर ए चिडू नकोस बरं तू. हे बघ इंदे, मला अजून पण वाटतंय श्रीकला वहिनी असं नाही करणार. नाही, मला माहित आहे तुझा विश्वास नाहीच आहे माझ्यावर. पण एवढा जर तुला तुझ्या श्रीकला वहिनीचा पुळका असेल ना तर सुटा इथून. ए ती काय माझी कोण लागून नाही गेली. तू आपली दोस्त आहेस, आपली सिस्टर आहेस. तुझी काळजी वाटते ना म्हणून आलो इथं मी. झालं, जा तिथे जाऊन बसन. कोणी येत आहे का सांग मला. चाललो.
वाजायला इथं हिंदी पण ना एकदा काम हातात घेतलं की दिवस रात्र काही बघायचं नाही. ती अख्खी विठूची वाडी ढाराडून झोपली असे आणि आम्ही इथं थंडीचे हातपाय वाकडे होईपर्यंत. ए इंदे, अगं 1:45 वाजा आले, 1:45. कोण येणार नाही इकडं, चल घरला, बस झालं. पप्प्या अरे गप्पच की जरा. श्रीकला नेमकं काय म्हणली होती? व्यंकट महाराजांची संपत्ती खूप धोक्यात आहे. गोविंद महाराजांनी लिहिलेली अभंगांची ही पोथी हीच माझी खरी दौलत आणि खरी संपत्ती आहे बघ. अगं इंदे, अंकू महाराजांची खरी संपत्ती गोविंद महाराजांची पोथी आहे. पप्प्या, पप्प्या, अरे पप्प्या, अरे घात झालाय, ती इथं येणारच नाहीये. घात झाला म्हणजे? अरे तिला व्यंकू महाराजांची संपत्ती नष्ट करायची आहे. आपण तिला थांबवलं पाहिजे. लवकरात लवकर घरी पोहोचावं लागणार आहे. पप्प्या, अरे पण चल चल.
गोविंद महाराजांनी लिहिलेली अभंगांची पोथी हीच माझी खरी दौलत आणि खरी संपत्ती आहे. व्यंकट महाराज दिग्रसकर माझ्या बाबांची संपत्ती नष्ट करून मातीत मिळवली तुम्ही. त्यांची बेइज्जती करून या गावातून काढून टाकलं त्यांना. माझ्या बाबांना किती त्रास आणि किती यातना झाल्या असतील ना, तुम्ही कधीच समजू शकणार नाही. आमची संपत्ती नष्ट केलीस ना तू, आता मी तुझी संपत्ती नष्ट करणार आहे, जाळून टाकणार आहे. ज्यांच्या वाणीनं अख्खं जग उजळलं, त्या संतांचे शब्द जाळणार होतीस का ग तू? ते सुद्धा या इंद्रायणी समोर? अगं याच काय, पुढच्या 700 जन्मात तुला ते शक्य होणार नाही श्रीकला. लक्षात ठेवायचं, राखणदार आहे मी या घराची. या घराच्या वाईटावर टाकणाऱ्याचा शेवट एकच, दुष्ट बुद्धी विनाश आहे.